नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA भाग 3 अर्थशास्त्र या विषयातील पेपर क्रमांक 11 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरमधील पहिला भाग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि त्याचे महत्त्व याबाबत चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, अमर्यादित साधने, मर्यादित साधन सामग्री यांचा मेळ घालताना मानवाची जी वर्तणूक होते त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्र हे एक असे शास्त्र आहे की ज्यामध्ये कार्यकारण संबंध शोधून काढण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र अशा दोन शाखा मानल्या जातात. त्याचप्रमाणे जसजसा अर्थशास्त्राचा विकास होईल त्याप्रमाणे अर्थशास्त्राच्या विविध शाखा अभ्यासासाठी विकसित झालेल्या दिसून येतात. त्यामध्ये विकासाचे अर्थशास्त्र, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र, बँकिंग, विम्याचे अर्थशास्त्र अशा प्रकारे अनेक अर्थशास्त्राच्या उपशाखा देखील विकसित झालेल्या आहेत. प्राचीन काळापासून आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही एक अर्थशास्त्राची विकसित झालेली शाखा आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात राष्ट्रामधील साधन सामग्री आणि तिचा विविध हेतूने होणारा विनियोग यामधून ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्यांची कारणे शोधून काढणे, त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना शोधणे आणि त्यामधून राष्ट्राचे हित व संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणे यासाठी अखिल मानवी समाजाचे जे प्रयत्न चालू असतात त्यांचा आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्र हो, आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा असा मानला जातो की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नफा मिळवण्याच्या हेतूने दोन किंवा अधिक व्यक्तीत वस्तू व सेवांची होणारी देवघेव म्हणजे व्यापार होय. व्यापार हा श्रम विभागणीच्या तत्वावर अस्तित्वात येतो. आपल्या जवळची वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्या व्यक्तीकडील असणारी जादाची वस्तू आपल्याकडे नाही ती मिळवणे हा वस्तू विनिमयाचा प्रकार म्हणजेच व्यापार होय. देशाच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादेत अंतर्गत व्यापार होतो, तर देशाच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन जो व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते. वस्तूंच्या देवाणघेवाणीतूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा उगम झाला आहे. देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून हा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करणे हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा मुख्य भाग मानला जातो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे महत्त्वाचे मानले जाते. दुसरा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तात्विक विवेचन. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे त्याच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येण्याच्या कार्यकारण भावाचे विवेचन आढळते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डोच्या मते दोन देशातील एकाच वस्तूच्या उत्पादनासाठी खर्चात फरक पडत असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येतो. म्हणजेच तुलनात्मक व्ययाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. J.S. मिल यांनी वस्तूच्या मागणी व पुरवठ्याचा विचार करून अन्योन्य मागणीचे तत्व देखील रिकार्डोच्या सिद्धांतावर आधारितच मांडले होते. त्यावरून आंतरराष्ट्रीय विनिमय दराची संकल्पना ही त्यांनी विकसित केली होती. डॉक्टर मार्शल यांनी निर्यात वस्तूंना एका सामायिक एककामध्ये मोजले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निर्धारक घटक म्हणून मागणी पुरवठ्याच्या दोन घटकांवर त्यांनी जोर दिला आहे. म्हणून
त्यांनी व्यापार अटींचे स्पष्टीकरण केल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचे तुलनात्मक खर्चाचे लाभ, सापेक्ष खर्चाचे लाभ, खर्च आणि लाभ, निरपेक्ष खर्च आणि लाभ, संधी खर्च आणि लाभ इत्यादी सिद्धांतांची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मिळते. त्याचबरोबर आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत जो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सुबत्तेचा सिद्धांत असे म्हटले जाते, जो हिक्सर ओलिनी यांनी मांडला, त्याचाही अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तात्विक विवेचन म्हणजे सैद्धांतिक विवेचन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र उपयुक्त असल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तीचे ज्ञान. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या मूल्यांवर वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला व्यापार शर्ती असे म्हणतात. आयात वस्तूंच्या एकूण मूल्याशी निर्यात वस्तूंच्या एकूण मूल्याचे जे प्रमाण म्हणजे व्यापार शर्ती होत. आंतरराष्ट्रीय व्यापारात एखादा देश आयात करीत असलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात कमी वस्तूंची निर्यात करीत असेल तर त्या देशाला या व्यापार शर्ती अनुकूल ठरतात. या उलट देशाने केलेल्या निर्यात मालाच्या मोबदल्यात पूर्वीपेक्षा कमी वस्तूंची आयातीचा स्वीकार करावा लागत असेल तर प्रतिकूल व्यापार शर्ती असे म्हणतात. तेव्हा या व्यापार शर्तींचे ज्ञान आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासावरून होते. आंतरराष्ट्रीय व्यापार शर्ती कशा ठरतात याचेही ज्ञान आंतरराष्ट्रीय व्यापारावरून होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाचे मापन करणे हा एक मुद्दा सांगितला जातो. विद्यार्थी मित्र हो, आज कोणतेही राष्ट्र इतरांपासून अलग राहू शकत नाही. मुक्त व्यापारामुळे सर्वच देशांना लाभ मिळतात. या लाभांची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून मिळते. आजच्या युगात आंतरराष्ट्रीय व्यापार हा अनिवार्य मानला जातो. त्याद्वारे आपापसातील देवाणघेवाण वाढते, मागणी वाढते. जे देश विदेशी व्यापार प्रगतीपथावर आहेत त्यांची संपन्नता वाढली. म्हणूनच आर्थिक विकासाकरता आंतरराष्ट्रीय व्यापार आवश्यक मानला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारातून कोणत्या प्रकारचे लाभ किती प्रमाणावरती झालेले आहेत याचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे महत्त्वाचे ठरते. त्यानंतरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासाच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून मांडला जातो तो म्हणजे विदेशी व्यापार गुणक होय. लॉर्ड केन्स यांनी गुंतवणूक गुणक संकल्पनेवर विदेशी व्यापार गुणक ही संकल्पना मांडली आहे. जेव्हा देशाची निर्यात आयातीपेक्षा जास्त होते तेव्हा देशाचा व्यापार तोल अनुकूल होतो. निर्यात वृद्धीमुळे देशाच्या उत्पन्नातील वाढ ही गुंतवणुकीसारखी असते. आयातीपेक्षा निर्यातीत होणारी वाढ ही प्रारंभिक वाढ व त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात होणारी अंतिम वाढ यांच्यातील प्रमाण म्हणजे विदेशी व्यापार गुणक होय. अंतिम उत्पन्न किती पटीने वाढले ही गोष्ट आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून समजते. म्हणजेच विदेशी व्यापार गुणकाच्या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त होते असे मानले जाते. विनिमय दर आणि त्यांचे प्रकार. एका देशातील चलनाची ठराविक मात्रा दिली असता त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाच्या चलनाची मिळणारी मात्रा म्हणजे विनिमय दर होय. प्राध्यापक मिलर यांच्या मते विदेशी विनिमय ही मौद्रिक व्यवहारांची अशी एक शाखा आहे जिच्यात एका देशाच्या नागरिक दुसऱ्या देशातील रहिवाशांना पैसे देण्याची साधने मिळू शकतात. विनिमय दर निश्चितीचे सिद्धांत स्थिर विनिमय दर, बदलता विनिमय दर, तरता विनिमय दर, चलनाच्या परिवर्तन इत्यादी बाबींचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. त्यानंतरचा मुद्दा जकाती व कोटा. आयात आणि निर्यातीवर जे कर आकारले जातात त्यांना जकाती असे म्हटले जातात. त्यातही वस्तूंच्या किमती विचारात घेऊन आकारल्या जाणाऱ्या जकातींना मूल्यानुसार जकाती असे म्हणतात. तर वस्तूंचे आकारमान आणि वजन विचारात घेऊन आकारल्या जाणाऱ्या जकातींना परिमाणानुसार जकाती असे म्हणतात. तेव्हा जकात आकारण्याचे उद्देश, त्याचे परिणाम यांची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावरून मिळते. ठराविक रकमेच्या किंवा ठराविक परिमाणात आयातीला दिलेला परवाना म्हणजे त्याला आयात कोटा असे म्हणतात. एक मार्गी कोटा, द्विमार्गी कोटा, विभाजित कोटा, मिश्र आयात कोटा
असे त्याचे प्रकार सांगता येतील. या आयात कोट्याचे, निर्यात कोट्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर मूल्यन आणि अवमूल्यन. जेव्हा एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य, विनिमय दर हा स्थिर किंवा संतुलित असताना दुसऱ्या देशाच्या चलनापेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला ऊर्ध्वमूल्यन असे म्हटले जाते. मात्र ऊर्ध्वमूल्यन शक्यतो अलीकडच्या काळात कोणताही देश करताना दिसून येत नाही. अवमूल्यनाचे मात्र अनेक देश अवमूल्यन करताना दिसून येतात. म्हणजेच आपल्या देशाच्या चलनाचे मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनाच्या मूल्याच्या तुलनेत किंवा आंतरराष्ट्रीय चलनाच्या मूल्याच्या तुलनेत कमी करणे म्हणजे अवमूल्यन होय. देशाची निर्यात वाढवणे, आयात कमी करणे यासाठी अवमूल्यनाचा उपाय योजला जातो. तेव्हा अवमूल्यनाचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतरचा मुद्दा मुक्त व्यापार आणि संरक्षणाचे धोरण. आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणे म्हणजे मुक्त व्यापार होय. ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक, मुक्त व्यापार नीतीचा तो पुरस्कर्ता होता. ॲडम स्मिथच्या मते मुक्त व्यापाराच्या धोरणामुळे राष्ट्रीय संपत्तीचा पर्याप्त वापर होतो, राष्ट्रीय उत्पन्न वाढते, त्यामधून जागतिक सुबत्तेत भर पडते. नवीन आर्थिक धोरणातही निरहस्तक्षेप धोरणाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. आधुनिक काळातील जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण आले आहे. हे संपूर्णतः मुक्त व्यापाराचे लक्षण मानले जाते. त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर फेडरिक लिस्ट नावाचा राष्ट्रवादी विचारवंत याने संरक्षणात्मक धोरणाचा पुरस्कार केला होता. त्याच्या मते एखाद्या राष्ट्राचा विकास साधावायचा असेल तर सुरुवातीला संरक्षणात्मक धोरण हे अवलंबले पाहिजे. ज्या देशाचे उद्योगधंदे बाल्यावस्थेत असतील, प्राथमिक अवस्थेत असतील, त्यांना विकसित होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी संरक्षणाच्या धोरणाचा अवलंब केला पाहिजे असे धोरण मानले आहे. तेव्हा संरक्षणाच्या धोरणाचे परिणाम आणि त्याचे परिणामावरील संरक्षणाच्या धोरणाचे परिणाम आणि त्याचे फायदे तोटे याचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचे ठरते. आणि शेवटचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापार शेष हा होय. एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी मित्र हो, एखाद्या देशातील नागरिकांनी जगातील अनेक देशातील नागरिकांशी दृश्य व सेवारूप वस्तूंच्या स्वरूपात केलेल्या आयात निर्यातीचे आर्थिक विवरण दाखवणारा तक्ता म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष होय. म्हणजेच एक वर्षाचा थोडक्यात ताळेबंद असतो. तेव्हा याचाही अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे महत्त्वाचे ठरते. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीसाठी वेगवेगळे करार केले जातात. गॅट असेल, WTO असेल, यांचाही अभ्यास यामध्ये केला जातो. याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था, जागतिक बँक, नाणेनिधी, आशियाई विकास बँक इत्यादींची स्थापना, त्यांची उद्दिष्टे, त्यांची कार्ये, त्यांच्या समस्या इत्यादींचा अभ्यास देखील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास हा अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र स्वतंत्र पेपर अभ्यासत असताना त्याच्या अभ्यासाचे महत्त्व अभ्यासणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर विद्यार्थी मित्र हो, वरीलप्रमाणे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व अभ्यासता येईल. धन्यवाद.